तुमचा पण असा कोणी मित्र असला तर त्याला कमेंट करून सांगा तुम्ही, किंवा ही व्हिडिओ त्याला शेअर करा. मस्तपैकी अंगावर असं रेषेने नाव लिहितं येतं थंडीमध्ये. तुरीच्या शेंगा खायच्या म्हणल्यावर मजाच वेगळी राहते. दना तोडल्या आणि आपण निघलो आपल्या कामाला निघलो म्हणजे आमच्या हातात पावडे कुदळे राहते ना, असं काही नाही. आमच्या हातात राहते दांडे, कारण की आम्ही जात असतो फक्त मॅटर करायला. मॅटर बिटर काही नसतो बरं का. आमच्या मागे राहते कुटणीचे काम. हे बा आदिशा सांगत होत तिकडे जायचं, पण आम्हाला जायचं विरोध दिशेला. महत्वाचा मुद्दा असा आहे, लोकांना आग विझवण्यात नाही, आग पेटवण्यात मजा राहते. त्याच्यामुळे आमचा अरुण भाऊ फक्त आग लावितच होता. एक दिवस आधी लागलेली आग ही काही विजतच नव्हती, त्याच्यामुळे कडाकडाच राहिलं होतं तसंच. मग कडाचा गोळा करून आम्ही टाकीत होतो मध्ये. मला लय लागत होत्या आळा, त्याच्यामुळे मी लागूनच पाहत होतो माझ्या, कारण मी पडलो असं काळा तर होणार नाही लवकर. समजून घ्या तुम्ही. चुकीच्या खानाखुनीमुळे झाले असत्या वाद, त्याच्यामुळे मी घेतलं मिटून, कारण कोणी पाहिलं नव्हतं माझ्याकडे. टपक्यान लागली जोराची आग, कडालाच होती विहीर. म्हणलं घ्या पाणी वंजळीन होता त्या आगीवर, म्हणजे टापाटापा विजून जाईल. पोरं म्हणे विजू नको तू, येडा बेडा का आम्ही लावतोय आग तू काय करतो येड्यावानी. घरी असल्यावर आपल्या माग कुठाने काय कमी राहत नाही. त्याच्यामुळे आमच्या ऊसाची लागण चालू. तिथं गेलो, प्रसाद पाहिला, आनंदात आमच्या गुदगुल्या उठल्या. पण काय सांगू तुम्हाला, पोरांनी पळवले होते वाडे, पण वाडे पळवल्यानंतर तुम्हाला सांगतो झाला किस्सा. लाल मुंग्या शर्टात घुसल्या भाऊच्या, टपाटपा असा उड्या मारायला लागला. लाल मुंग्या म्हणल्यावर तुमच्या पण अंगाला काटा आला असेल. ज्याला चावली त्यालाच माहिती काय आग होत राहती. विनू भाऊला त्यावर मुंग्या झटकूस तर आपण टपक्यान पाहिलं होतं नारळ उचलल्यावर आपल्याला आनंद वेगळाच राहतो, कारण की माहिती तुम्हाला नारळ खायचं म्हणल्यावर आपण कुठून बी उचलू शकत नाही. असं काही समजू नका तुम्ही, फक्त आपल्या वावरत होतं म्हणूनच उचललं. खालच्या तुकड्यातलं बेनं लावून झालं होतं, वरचं तुकडा तसंच बाकी होतं. त्याच्यामुळे टेलर भरून परत बेनं आणलं, टपक्यान रानात खाली करून घेतलं. मग दुसऱ्या दिवशी हे बेनं लावून घ्यायचं होतं. तुम्ही पण ऊस लावा दनादन राहा.